शुभ सकाळ मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आपल्या या छोट्याशा व्हिडिओला। तर आता सकाळच माझे कामं वगैरे चालू आहेत, दिवाबत्ती वगैरे अजून केली नाही मी लगेच डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली। आणि आपला इकडं मस्तपैकी सर्जा आणि डस्टर आणि नवीन बैल आले ना, तो पण मस्तपैकी आहे। आणि मला बघून ना डस्टरचं म्हणजे काय वाटतं काय माहिती, लगेच उठला आणि मला सांगायला लागला तू मला सोड। आता त्याला काही सांगते बस झाला, आता मला काही काम आहेत। आणि लगेच मी निघलो तिथनं। डस्टरला थोडासा असाच हात फिरवला त्याच्या अंगावरशी। आणि आजचा मौसम आहे ना मस्तपैकी आहे, एकदम ढग पण थोडेसे उठले आणि मस्तपैकी उजेड पण आहे। आणि आता चालले, आता दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि बाबांना चहा वगैरे द्यायचा आहे अजून। तर आता इथेशी साफसफाई केली मी देवाजवळची आणि फुला वगैरे घेतल्यात देवाला आता वायाला। तर फुला पण आहे ना मी गेलो का बाजारात लगेच आणून ठेवते, म्हणजे 4-5 दिवस आपल्याला कामी येतात फुला फ्रीजमध्ये ठेवल्यावरती। आता दिवाबत्ती माझी मस्तपैकी झाली आहे आणि आता बाहेर जाते, आपले फुलं आहेत ना फ्रीजमध्ये ठेवली आणि बाहेर लगेच तुळशीला पाणी टाकायला गेलो आणि सूर्याला पण नमस्कार लगेच केला तिथनंच। आपली इकडची समोर फुला पण आपली जागच फुलं पण आहेत, तर तिथली लगेच फुलं पण कोडली आणि आपल्या पिंडीला वायाला घेतली। आणि इथं बेलाचं पण झाड आहे, बेलपत्र पण काढलं पिंडीला वायाला। आणि इकडशी मस्तपैकी दिवाबत्ती पण इथली झाली आहे माझी। आता घरात जाऊया आपण, महादेवाचं नाव घेतला आणि कामाला आपले केली आहे सुरुवात। ओम नमः शिवाय। तर आता बाकीचे कामं राहिल्यात ना ती पण तर इथं जास्वंदीचे पण आपल्याला फुलं भेटले, तर रोजची येतातच आपल्याला दाराशी 4-5, तर ती पण घेतली वायाला। आणि इथं आहे माझी गाडी, मस्त डस्टरचा फोटो आहे आपला, या मागे पण पाठीमागे डस्टरचा फोटो आहे। तर आता इकडे डस्टर माझ्याकडे बघतच राहिले। तर आता त्या आई पण निघले बाहेर आणि बाबांची चालले दिवाबत्ती। तर बाबा दिवाबत्ती करतात, तोपर्यंत देवाला इथे फुला पण वाहून घेऊ आणि लगेच बाबांना पण चहा वगैरे। नाही इकडे आहे ना डस्टर आहे ना, डस्टरचं काय मी बाहेर निघायची कुठून, नुसतं मला बघतच राहतं। आणि मौसम एकदम क्लिअर झाला आणि कपडे वगैरे इकडे वाळत टाकलेत मी आणि इकडे कपडे वगैरे बाहेर काढून ठेवले। आणि दुपारचे वाजलेत आता 12 वाजायला आल्यात। तिकडे मी घेतले बिड्डा बनवायला, बिड्डा बनवत लावले, अर्धा ठेवले। आणि तिकडे घेतले पापड तळायला, तर पापडांचे आहे ना जास्तीत जर तेल तापला तर गॅस बंद करून लगेच पापड पण तळून घेतले। आणि इकडे भात आणि इकडं वांगा बटाटा भाजी आणि सकाळी बाबांना नाचणीची भाकर टाकलेली ना ती पण बाबाही खाल्ली। आणि लगेच यावी दिला मला आवाज डस्टरला सोडासाठी, का तर डस्टर साहेबीनं जाम घाण केली ती, तशी सर्जानी पण पूर्ण गोटा जाम माकवला, तर त्याच्यामुळे त्यांना बाहेर काढली लगेच। आणि एवढ्या माश्या पण त्रास देताना त्यांना, तर त्यांना पण लगेच बाहेर काढली आणि सगळा गोटा वगैरे त्यावेळी धुवला आणि लगेच डस्टरला पण धुवला आणि सर्जाला आणि छोट्या सर्जाला पण धुवून घेतला। तर छोट्या सर्जा आहे ना एवढा मागतं ना, ओर मागतं, याच्या एवढं कोणच कंचच आम्ही एवढी बैल आणली पण एवढं मागत नाही, याला लय मागायला लागतो। लगेच 3 वाजले आणि आई सलाईन लावायला गेली, आई पण जेवायला बसली। लगेच बाबांनी सांगला मला जेवायला वाट, बाबांना पण दिला आणि लगेच माझी तयारी झाली, निघलो मी दुपारचे 3 वाजता। माझा ड्रायव्हिंग क्लास होता, लगेच क्लासला निघालो, फोन आला क्लासवाल्याचा। तर लगेच जिकडं जाईन तिकडं प्रियांश आपला हजरत नेक्स्ट